जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आता नाही का जे मुलं नाही का तयारीमध्ये आहेत आणि ज्या मुलांचं नाही का खरंच म्हणजे खूप मेहनत घेतली आहे पण नाही का सिलेक्शन झालेलं नाही, पण मित्रांनो नाही का जीवनात नाही का होप सोडायची नाही, म्हणजे जी काय आशा असते ना आपली ती सोडायची नाही। जरी समजा तुम्ही पोलीस भरतीमध्ये रिजेक्ट झालाय तरी नाही का कुठलं ना कुठं नाही का ट्राय करत राहायचं आणि नोकरी नाही का मिळवायची, कोणतीही असो, सरकारी नोकरी नाही का कोणतीही असो, कारण ती नोकरी आहे। तर बघा अशी जे ॲड नाही का लवकरच निघणार आहे तर ते आहे राज्य उत्पादन शुल्क, ज्यालाच आपण नाही का दारूबंदी पोलीस पण म्हणतो। तर त्याचं ॲक्च्युअल जे काही नाव आहे ते काय राज्य उत्पादन शुल्क। तर एक्साईज बरोबर आहे का, एक्साईजची नाही का जे काही भरती आहे ती लवकरच निघणार आहे आणि जवळपास किती बघा 1200 नाही का 32 पदं, किती 1232 एवढ्या जागेसाठी नाही का ही भरती निघणार आहे। तर तुम्ही नाही का तयार राहायचं आहे, तर त्यासाठी नाही का कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, ग्राउंड कसं असणार आहे आणि डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागणार आहेत, तर ते हे नाही का सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल। जेही कोणी नाही का ह्या भरतीसाठी उत्सुक असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर सगळ्यात पहिले बघू तर कोणकोणत्या पदासाठी नाही का ही जाहिरात येणार आहे। तर बघा हे नाही का एकूण 5 पदं आहेत, तर याच्यासाठी नाही का ती जाहिरात आहे। तर बघा लघुलेखक, त्याचबरोबर लघु टंकलेखक, जवान, त्याचबरोबर वाहन चालक आणि चपराशी। ठीक आहे, तर बघा हे जवान जे आहेत त्याला आपण काय म्हणतो दारूबंदी पोलीस, तर ते आहे जवान आणि वाहन चालक। ठीक आहे, तर जे मुलांनी नाही का पोलीस भरतीची तयारी करत होते तर त्यांसाठी बेस्ट इकडं नाही का, समजा तुमचं काम झालेलं नाही तर तुम्ही इकडं ट्राय करू शकता। त्याचबरोबर बघा लघुलेखक आणि लघु टंकलेखक, तर यांच्यासाठी पात्रता वगैरे काय काय असणार आहे शैक्षणिक, ते पण आपण पुढे बघणार आहोत। तर ह्या सुरुवातीचे हे 5 पद आहे, तर याच्यासाठी तुम्हाला काय हे ॲड पडणार आहे। त्याचबरोबर चपराशी हे पण पद आहे। ठीक आहे, तर बघा आता याच्यासाठी नाही का वयोमर्यादा काय असणार आहे, तर सगळ्यात पहिले ते बघू। ही 5 पदं तुम्हाला समजलं, याच्यासाठी ॲड आहे। तर वयोमर्यादा आहे तुमचे एज लिमिट किती पाहिजे, तर 18 वर्ष। ठीक आहे, 18 वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे। त्याचबरोबर 18 ते किती 40 पर्यंत, हे कोणासाठी, तर ओपन कॅटेगरीतून जे पण कॅन्डिडेट्स नाही का फॉर्म भरतील त्यांच्यासाठी एज लिमिट हे एवढं आहे। त्याचबरोबर जे काही कास्ट असतील तर कास्टमधून जे फॉर्म भरतील तर त्यांच्यासाठी 18 ते किती 45 वय मर्यादा आहेत। ठीक आहे, तर एवढ्या वयापर्यंत म्हणजे SC ST जे असणार आहे तर त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा आहे। स्पोर्टमॅन असेल तर एक्समॅन असेल यांच्यासाठी वयोमर्यादा। ठीक आहे, त्याचबरोबर बघा आता शैक्षणिक पात्रता, तर शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर नाही का तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर कोणकोणत्या पदासाठी, तर बघा याच्यासाठी 10वी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लघु टंकलेखसाठी पण 10वी। त्याचबरोबर जवान, आता जवानसाठी बरं का या ठिकाणी फक्त 7वी पास असणं तुम्हाला, सॉरी जवान नाही, जवानसाठी पण तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे। पण वाहन चालक, जर तुम्ही वाहन चालक असणार तर तुम्हाला वाहन चालकासाठी किती, तर 7वी पास या ठिकाणी असणं गरजेचं आहे। ठीक आहे, 7वी पास असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे नाही का गाडी चालवण्याचं नाही का लायसन हे असलं पाहिजे। लाईट व्हेकल जरी चालवण्याचं लायसन असलं तरी तुमच्याकडे चालेल, TR वगैरे असलं तर आणखी चांगलंच आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पुढे बघा आता जे का समजा हे टंकलेखक वगैरे आहे तर याच्यासाठी नाही का तुमच्याकडे काय असणं पाहिजे, तर टायपिंग तुमची नाही का झाली पाहिजे। तर लघुलेखकसाठी तुम्हाला नाही का प्रति मिनिटाला नाही का 100 शब्द टाईप करता आले पाहिजे। तर ते कोणकोणते बघा, तर मराठी 30 बरं का, मराठी 30। ठीक आहे, त्याचबरोबर इंग्लिश नाही का इंग्लिश 40, तर इंग्लिश 40 आणि मराठी 30 तुमची टायपिंग ही झालेली पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर आता नाही का टंकलेखक, तर जे काही लघु टंकलेखक आहे त्याच्यासाठी नाही का प्रति मिनिटाला 80 शब्द। ठीक आहे, 80 शब्द आणि मराठी 30 आणि इंग्लिश 40 अशी तुमची टायपिंग ही झालेली पाहिजे। ठीक आहे, ज्या मुलांची टायपिंग वगैरे झाली असेल तर ते ह्या 2 पदांसाठी भरू शकता किंवा आता जवान, वाहन चालक, चपराशी ह्या पदांसाठी पण तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे, आता हे झाले शैक्षणिक पात्रता। त्याचबरोबर बघा आता शारीरिक पात्रता तुमची काय असली पाहिजे। ठीक आहे, तर शारीरिक पात्रता आहे बघा जवान आणि चालकसाठी फक्त, ह्या बाकीच्या पदांसाठी नाही। ठीक आहे, जवान आणि चालक हे जे 2 पद आहेत तर याच्यासाठीच फक्त तुम्हाला शारीरिक पात्रता ही पाहिजे। तर बघा ती कोणती असणार आहे, तर महिलासाठी जे काही महिला उमेदवार असेल तर त्यांची हाईट बघा किती असेल, महिलांसाठी
160 सेंटीमीटर हाईट ही तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. किती? 160 सेंटीमीटर. त्याचबरोबर महिलांचं वजन हे तिथं वजनाचं पण त्यांनी आठ दिलेलं आहे. जसं पोलीस भरतीला नाही आहे किंवा वन विभागाला पण नाही का जे काय तुमचं वजन आहे वजनाची हे दिलेलं नाही, आठ दिलेलं नाही, पण इकडे आहे. तर तुमचं नाही का कमीत कमी किती 50 kg म्हणजे 50 किलो तरी वजन पाहिजे. ठीक आहे, 50 किलोच्या खाली वजन नको. तर त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वजनाची पण जे आठ आहे ते या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर बघा, आणि जे पुरुष आहे आता पुरुष जे उमेदवार असणार आहे तर पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट आहे. त्याचबरोबर तुमची जी काही चेस्ट आहे मुलांची चेस्ट जी असणार आहे ती 79 आणि फुगून म्हणजे बिना फुगवता 79 पाहिजे. आणि फुगवल्यानंतर किती 5 सेंटीमीटर तुमची जी काही चेस्ट आहे ती वाढली पाहिजे. तर ही झाली तुमची काय शारीरिक पात्रता. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, आता तुमचं जे काही मैदानी वगैरे आहे शारीरिक पात्रता झाल्यानंतर मैदानी, तर मैदान नाही का तुमचं कसं असणार आहे किंवा कोणकोणती इव्हेंट असणार आहे. तर मैदानामध्ये जर बघितलं तर पुरुषांसाठी नाही का 1.5 किलोमीटर, किती 1.5 किलोमीटर तुम्हाला 5.5 मिनिटात पळायचं आहे. त्याचबरोबर हे किती मार्कासाठी असणार आहे तर तुमचं ग्राउंड जे आहे तर पूर्ण 80 मार्कासाठी असणार आहे. आणि 1.5 किलोमीटर हे तुम्हाला 30 मार्काला आहे पुरुषांना, बरोबर. 1.5 किमी हे 30 मार्कासाठी असणार आहे. आणि आउट ऑफ तुम्हाला मारायचं आहे 5:30 मध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये नाही का कमी कमी म्हणजे 15-15 सेकंदाने तुमचे कमी होत जाणार आहे. आणि मार्क पण तसेच 2-2नी 3-3नी कमी होणार जाणार आहे. तर त्याच्यावरती पण नाही का आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. तर समजा 1.5 किलोमीटरची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे किंवा तुमचे मार्क्स कसे कसे कमी होतात तर तुम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे याच्यावरती पण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. पण आता सध्या तुम्हाला फक्त जे पात्रता वगैरे असणार आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत त्या मी या ठिकाणी फक्त सांगतोय. त्याचबरोबर बघा, पुरुषांसाठी 100 मीटर, तर 100 मीटर जे आहे ते पण असणार आहे किती 30 मार्कांसाठी. त्याचबरोबर गोळाफेक आहे बघा, इथं पण गोळाफेक आहे. तर गोळाफेक पण तुमचा या ठिकाणी 20 मार्काला आहे. असे तुमचे एकूण किती 80 मार्क्स झाले. आणि 120 मार्काचा तुमचा काय असतो पेपर असतो. ठीक आहे. असं 200 मार्कात तुमचं मेरिट लागणार राहतं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, आता पुरुषांचं झालं. आता मुलींना बघा, मुलींना या ठिकाणी किती किलोमीटर आहे तर 1 किलोमीटर आहे. ठीक आहे, 1 किमी फक्त. जसं पोलीस भरतीला 800 मीटर असतं तसं इथं तुम्हाला 200 मीटर एक्स्ट्रा आहे. आणि त्याच्यासाठी असणार आहे 30 मार्क्स. त्याचबरोबर 100 मीटरला पण असणार आहे किती 30 मार्क्स. आणि गोळाफेकला असणार आहे किती 20 मार्क्स. ठीक आहे. तर अशापैकी तुमचं पण हे 80 मार्काचं ग्राउंड या ठिकाणी असणार आहे. तर समजलं तुम्हाला तुमची हाईट किती असेल, त्याचबरोबर तुमचं वेट किती पाहिजे, त्याचबरोबर तुमचं ग्राउंड हे कसं असेल. तर या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी नाही का या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. बघा, आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात तर फॉर्म भरल्यानंतर तुमचं सगळ्यात पहिले काय होणार आहे तर लेखी होणार आहे 120 मार्काची. आणि त्यामध्ये 45% वरती ज्यांना मार्क्स भेटतील त्यांना ग्राउंड द्यायला भेटणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं इथं अगोदर काय होणार आहे तर पेपर होणार आहे. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी ही असणार आहे. ठीक आहे, राज्य उत्पादन शुल्कला. त्याचबरोबर बघा, आता तुमचं जे काही पेपर आहे तर पेपर कशा पद्धतीनं असेल तर ते बघू. तर पेपरमध्ये बघा तुम्हाला, तर बघा बुद्धिमत्ता असेल तुम्हाला किती 30 मार्कासाठी. त्याचबरोबर इंग्लिश असेल 30 मार्कासाठी, इंग्रजी ग्रामर. त्याचबरोबर मराठी ग्रामर पण हे 30 मार्कासाठी असणार आहे. आणि जे काही जीके आहे तर हे पण तुम्हाला 30 मार्काचा. असं तुमचं किती एकूण 120 मार्काचा हा पेपर असणार आहे. पण यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला नाही का निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. जर तुमचा एक क्वेश्चन जर चुकला तर तुमचा किती एक क्वेश्चन जर चुकला तर तुमचा 1.4 म्हणजे 1/4 म्हणजेच 0.25 मार्क्स तुमचे या ठिकाणी कमी होणार आहेत. त्यामुळे प्रश्न सोडवताना तुम्हाला एकदम केअरफुली सोडवावं लागणार आहे, नाही तर तुमचे मार्क्स हे कट होतील. त्याचबरोबर बघा, जर समजा आता हे तुमचं झालं कशासाठी वाहन चालक, जवान, टंकलेखक, लघुलेखक यासाठी. पण चपराशी या पदासाठी नाही का थोडंसं वेगळं पेपरचं हे आहे. कारण तिथं तुम्हाला काय नाही तर ग्राउंड पण नाही. आणि याचं नाही का बघा मार्क्स कसे असणार आहे तर नाही का बुद्धिमत्तेला 50 मार्क्स म्हणजे 200 मार्काचा तुमचा डायरेक्ट पेपर असणार आहे त्या ठिकाणी. IT म्हणजे जे बुद्धिमत्ता आहे ते तुमची 50 मार्काची. GK पण तुमचं किती 50 मार्काचं असणार आहे. मराठी व्याकरण पण 50 मार्काचं आहे. त्याचबरोबर इंग्लिश पण तुम्हाला 50 मार्काचं आहे. ठीक आहे. तर हे झालं चपराशी या पदाकरिता.
त्याचबरोबर बघा, आता तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नाही का फॉर्म भरायला जाणार, तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स हे नाही का असले पाहिजे. तर बघा, सगळ्यात पहिले नाही का तुम्ही 10वी पास असल्याचं नाही का तुमच्याकडं गुणपत्रक त्याचबरोबर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सर्टिफिकेट अँड काय म्हणता ना मार्कशीट, तर ते तुमच्याकडं असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आता कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरताय, तर त्याचं तुमच्याकडं काय पाहिजे, कास्ट प्रमाणपत्र हे पाहिजे. त्याचबरोबर बघा डोमेसाईल नॅशनॅलिटी डोमेसाईल जे असतं ते तुमच्याकडे पाहिजे. ज्यांना नाही का नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं, ज्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं तर ते तुमच्याकडे पाहिजे. समजा SC ST प्रवर्गाला लागत नाही, तर इतर कास्टच्या मुलांनी नाही का ते काढून ठेवायचे किंवा ते तुमच्याकडे पाहिजे. त्याचबरोबर आधार कार्ड पण तुमच्याकडे सोबत पाहिजे. तसेच बघा MSCITचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडं असलं पाहिजे. आणि जे नाही का वाहन चालकासाठी फॉर्म भरणार आहे त्यांच्याकडे काय पाहिजे, तर वाहन चालकाचा जो काय परवाना वगैरे आहे, तर ह्या गोष्टी तुमच्याकडं असल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही का लक्षात ठेवा. लवकरच तुमची जी काही उत्पादन शुल्क, दारूबंदी, पोलीस जे काय आहे, तर याची नाही का ॲड ही लवकरच पडणार आहे. तर आपण नाही का रेडी राहायचं आहे. ठीक आहे का नाही, तर ॲड कधीही पडू शकते. तर ज्या मुलांचं इकडे म्हणजेच महाराष्ट्र पोलीसला काम झालेलं नाही, तर त्यांच्यासाठी चांगल्यापैकी नाही का सुवर्ण संधी असणार आहे. आणि आता लवकरच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड ह्या नाही का येत राहणार आहे, तर आपण फक्त तयार राहायचं आहे. जसे राज्य उत्पादन शुल्काची ॲड आहे, त्याचबरोबर वन विभागाची पण ॲड ही पडणार आहे आणि ती तर 3500+ जागा असणार आहे. तर त्यामुळे आपण फक्त रेडी राहा. ॲड ह्या येतच राहतील, निगेटिव्ह व्हायचं नाही. फक्त आपलं काम हे आपण करत राहायचं आहे आणि सिलेक्शन हे घेऊन मोकळं व्हायचं आहे. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.